इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर गल्फ ऑफ होर्मुझ उघडेल आणि इथे शांतता निर्माण होईल. तर या घटनेचा जगावरती, भारतावरती काय परिणाम होईल, कुठल्या देशांना फायदा होईल वगैरे. आपण याचं विश्लेषण ज्यावेळेला करतो तसं दिसतं. सर्वात पहिला प्रश्न आहे की युद्धविराम होईल का? कारण याच्या आधीसुद्धा पुष्कळ घोषणा झाल्या होत्या. तर म्हणून युद्धविराम झाला तर दुसरा प्रश्न उद्भवतो की तो किती वेळ टिकेल. तर यावेळेला असं वाटतं की युद्धविराम हा थोडा जास्त वेळ टिकू शकतो. कारण दोन्ही देश आता थकलेले आहेत. इराण पण थकला आहे, अमेरिका पण थकलेला आहे. त्यांची ॲम्युनिशन ही संपलेली आहे. परंतु जर लाँग टर्म शांतता निर्माण व्हायची असेल तर जे बेसिक प्रश्न होते त्याची उत्तरं मिळवावी लागतील. म्हणजे इराणने आपला न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवावा आणि ज्या दोन्ही देशाच्या ज्या मागण्या आहेत अमेरिका आणि इराणच्या, त्या जर पूर्ण झाल्या तरच लाँग टर्म जो युद्धविराम आहे तो होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे की गल्फ ऑफ होर्मुझ उघडलं तर सर्वात जास्त फायदा कोणाला होईल? गल्फ ऑफ होर्मुझमधून 20 ते 25% तेल आणि गॅस जगाला मिळतो. तर त्याच्यामुळे फायदा होतो दोन प्रकारच्या राष्ट्रांना. एक तर जे तेल आणि गॅस निर्यात करत असतात त्यांना फायदा होईल आणि दुसरं तेल आणि गॅस जे आयात करत असतात. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सर्वात जास्त फायदा जो आहे तो भारताला होईल. कारण आपलं 20 ते 25% तेल जे आहे ते इथून येतं. 50% जो गॅस आहे हा आपला इथून येतो आणि आपल्याला तेल इतर ठिकाणून मिळू शकतं. परंतु गल्फ ऑफ होर्मुझ हे भारतापेक्षा फक्त 400 नॉटिकल मैल दूर असल्यामुळे आपल्याला सर्वात जवळ असलेला तेल आणि गॅसाचा हा एक पुरवठा केंद्र आहे किंवा एक स्रोत आहे. तर याच्यामुळे सर्वात स्वस्त तेल आणि गॅस आपल्याला या भागातून मिळू शकतो. तर त्याच्यामुळे भारताला खूपच फायदा होईल. तेलाच्या ज्या किमती आहेत त्या कमी होतील. महागाई जी वाढत चाललेली आहे कारण तेलामुळे ट्रान्सपोर्टेशनच्या किमती वाढतात, तर महागाईवरती नियंत्रण होईल. रुपयावरती खूप दबाव पडला होता कारण आपला व्यापार कमी होत होता म्हणून. तर तो बंद होईल आणि भारताची पुष्कळशी निर्यात जी आहे तेल सोडून ही आखाती देशांना आहे. म्हणजे त्याच्यात UAE आहे, त्याच्यामध्ये ओमान आहे, याच्यामध्ये इतर देश आहेत. यांच्याशी जर व्यापार वाढला तर आपल्याला हा फार मोठा फायदा होऊ शकतो. तर थोडक्यात तेलाच्या किमती कमी होतील, आयात बिल आहे ते कमी होईल, महागाई कमी होईल, रुपया मजबूत होईल, आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि याच्यामुळे दुसरा जो परिणाम आहे तो सायकॉलॉजिकल असेल. भारताची मार्केट्सही वर जायला लागतील कारण सगळ्यांना आशा निर्माण होईल की आता जास्त प्रगतीही होऊ शकते. तर भारताला यामध्ये प्रचंड मोठा फायदा आहे, याविषयी काही शंका नको. दुसरा जो फायदा आहे तो चीन आणि असे देश की जे तेल आयात करतात. त्याच्यामध्ये साऊथ कोरिया आहे, जपान आहे आणि साऊथ ईस्ट एशियातले काही देश आहेत की ज्यांचा तेल पुरवठा हा होर्मुझमधून होतो. तर त्यांना हा फायदा होईल आणि याच्याशिवाय जे गल्फ कंट्रीज आहेत जे तेल पुरवतात त्यांचा व्यापार वाढेल. तर त्याच्यामुळे त्याला फायदा होईल. परंतु हा जो फायदा आहे हा लगेच होईल का? तर याचं उत्तर आहे शॉर्ट टर्म फायदा. म्हणजे 24 ते 72 तासामध्ये तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी होतील, 5 ते 10%. आणि परंतु शेअर बाजारावरती आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरती पूर्ण परिणाम होण्याकरता 2 ते 3 आठवडे शांतता ही राहावी लागेल. आणि जो नॉर्मल व्यापार आहे तो व्हायला किती वेळ लागेल? जर युद्धविरामाचं उल्लंघन झालं नाही, गल्फ ऑफ होर्मुझ पुन्हा उघडली तर होऊ शकतं पुढच्या 2 ते 4 आठवड्यामध्ये जलवाहतूक जी आहे ती सामान्य होऊ शकते.